हॅलो फ्रेंड्स, नीलम फॅशन हाऊसमध्ये पुन्हा एकदा सगळ्यांचे मनापासून स्वागत। आज मी 32 छातीचे कटोरी ब्लाऊज तुम्हाला शिकवणार आहे, त्याचा पॅटर्न काढायला शिकवणार आहे। तर मी इथे माप दिलेले आहेत। पूर्ण उंची 14 आहे, छाती आहे 32, शोल्डर आहे 5.25, मुंडा आहे 6, गळा रुंदी आहे 2.25, पुढचा गळा आहे 7 इंच, मागचा गळा 10 इंच, कमर घेर आहे 28 इंच। ही मापे मी ब्लाऊजवरून घेतलेली आहेत। आता आपण पॅटर्न काढूया। त्यासाठी मी इथे एक पेपर घेतलेला आहे। आता आपण पूर्ण उंची घ्यायची सुरुवातीला। तर पूर्ण उंची आहे 14 इंच। त्यानंतर आपण शिलाई मार्जिन 1 इंच घेणार आहे। टोटल घेतलेलं आहे मी इथे 15 इंच। त्यानंतर आपण कमरेचं माप टाकणार आहे। तर कमर आहे इथे 28 इंच। आता आपण 28चा चौथा भाग करायचा आहे। सुरुवातीला निम्मा करायचा, तर इथे होतो 14, परत 14चा निम्मा करून घ्यायचा, होतो 7, म्हणजेच 28चा चौथा भाग झालेला इथे 7 इंच। त्यामध्ये 2 इंच शिलाई मार्जिन आपण ॲड करायचं आहे। तुम्ही 1.5 इंच सुद्धा करू शकताय। त्यानंतर एक सरळ लाईन आखून घ्यायची आहे खालच्या साईडला। त्यानंतर आपण इथे शोल्डरचं माप टाकणार आहे। शोल्डर आहे 5.25 इंच। तर 5.25 म्हणजे किती बघा, 5 आणि 2 लाईन, अशा प्रकारे हे 5.25 होते। तर आता इथे मी 5.25 वर खूण केलेले आहे। नंतर आपण गळा रुंदीचं माप टाकायचं आहे। इथे मी मार्करनं डार्क करून घेते। तर आता गळा रुंदी आहे 2.25 इंच। ही सगळी जी मापं आहेत ती मी मापं ब्लाऊजवरून घेतलेली आहेत। त्यामुळे मग ही आपण यामध्ये कमी जास्त काही करायचं नाही, सेम टू सेम। तर आता इथे 2.25 इंच मी गळा रुंदी घेतली आणि जिथं शोल्डर घेतला होता तिथूनच खाली मी मुंडा घेतलेला आहे 6 इंच। आता एक सरळ लाईन आखून घेते आणि त्यानंतर आपण छातीचं माप टाकायचं आहे। जिथं आपण मुंडा घेतला तिथेच आपल्याला छातीचं माप टाकायचं आहे। तर छाती आहे 32चा आता आपल्याला परत चौथा भाग करून घ्यायचा आहे। तर सुरुवातीला निम्मा करून घ्यायचा, 16 झाला, परत 16चा निम्मा करून घ्यायचा आहे, तर 8 झालेलं आहे। तर 8 इंचावरती आपण डॉट केला, त्यानंतर 2 इंच आपण शिलाई मार्जिन दिलेलं आहे। परत एक सरळ लाईन आखून घेतली। त्यानंतर आपल्याला कमरेची लाईन आणि छातीची लाईन जोडून घ्यायची। कटोरीचा हा आहे पुढचा भाग। आता इथे मुंड्याला आपण आकार द्यायचा आहे अर्धा इंचावरती। पाठीमागच्या भागासाठी आपण 1 इंचावरती देतो आणि समोरच्या भागासाठी आपण अर्ध्या इंचावरती गोलाई देतो। त्यानंतर शोल्डर इथे डाऊन करायचं आहे परत अर्धा इंच। शोल्डरची तिरकी लाईन आपण गळारुंदीमध्ये जोडून घेतो। जिथं आपण गळारुंदी घेतली होती तिथूनच खाली आपल्याला पुढच्या गळ्याची उंची टाकायची आहे 7 इंच आणि इथे एक चौकोन तयार करून घ्यायचा आहे। त्यानंतर आपल्याला अर्धा इंच इथून वरती, त्यानंतर इथे परत एक गोलाई देऊन घ्यायची। तुम्ही इथे पुढचा गळा कोणत्या दुसऱ्या म्हणजे आकाराचा पण करू शकताय। तर मी इथे गोलच केलेला आहे। त्यानंतर आता आपल्याला क्रॉस पट्टीसाठी मापे टाकायचे आहेत। तर कमरेच्या साईडने मी 2.5 इंचावरती एक मार्क करून घेतला आणि इकडे काच बटन पट्टीच्या साईडला 3 इंचावरती मार्क केला आणि अशी एक तिरकी लाईन आखून घेतली। त्यानंतर आता आपल्याला काच बटन पट्टीच्या साईडने 5 इंचावरती एक खूण करून घ्यायचे। 32 ते 34 छातीपर्यंत 5 इंचावरती आपण खूण करतो आणि 34पेक्षा जास्त असेल 36, 38 तर 5.5 इंचावरती खूण करतो आणि आपण मुंड्यापासून इकडे 2.5 इंचावरती खूण केलेले। त्यानंतर इथे पुढच्या गळ्याजवळ आपण अर्धा इंच वरती घ्यायचं आहे। तिथून 2.5, इथून 5, इथून 5, इथे 2.5 आणि इथे आपण अर्धा इंच। त्यानंतर हा गोल भाग आपण इथे जोडून घ्यायचा आहे। इथून वरती आपल्याला 1/2 इंचावरती एक मार्क करायचा आहे, म्हणजेच 2 लाईन टेपच्या, आणि अशा प्रकारे इथे एक छोटीशी गोलाई देऊन घ्यायची। हा झाला कटोरी, हा झाला पुढचा गळा। त्यानंतर इथे झाली ही क्रॉस पट्टी।
अशा प्रकारे कटोरी ब्लाऊजचे पूर्ण मार्किंग मी इथे केलेलं आहे. आता आपण याला कटिंग करून घेऊया. तर आता इथे मी पेपर कटिंग करून घेतलेलं आहे. अशा प्रकारे कटोरी ब्लाऊजचे हे 3 भाग समोरचे निघतात. त्यातले 2 साईडला ठेवून दिले आणि आपण फक्त कटोरी घेतलेली आहे. इथे एका दुसऱ्या पेपरवरती मी हीच कटोरी अशी ठेवणार आहे आणि सेम टू सेम इथे ही मार्किंग करून घेणार आहे. सेम टू सेम मार्किंग करून झाल्यानंतर आता आपण यामध्ये थोडीशी ॲडजस्टमेंट करायची आहे. तर बघा, खालच्या साईडला आपल्याला इकडे 1 इंचावरती एक खूण करून घ्यायची आहे आणि इकडच्या साईडला सुद्धा 1 इंचावरती खूण करून घ्यायची. त्यानंतर जिथं आपण 1-1 इंचावरती खूण केली तिथून पूर्ण आपण माप घेणार आहे. तर माप आलेलं आहे 7 इंच. आता 7चा निम्मा केलेला आहे आपण 3.5 इंच. तिथून खाली आपल्याला 1.5 इंचावरती एक मार्क करून घ्यायचा. त्यानंतर अशी तिरकी लाईन जिथं आपण 1 इंचावरती मार्क केला होता अशा प्रकारे ही तिरकी लाईन जोडून घ्यायची. तिरकी लाईन जोडल्यानंतर आता आपण वरच्या साईडला दोन्हीकडे पाव इंच मार्क करून घेतला आणि आता बघा, जिथं पाव इंच घेतले तिथून अशी लाईन थोडीशी जोडून घ्यायची आणि मग अशी गोलाई द्यायची. एक साईडला गोलाई दिली आणि एक साईडला अशी ही तिरकी लाईन जोडून घेतली. आता आपण टक्सचा पॉईंट काढूया. तर त्यासाठी मी अशी 1.5 इंचावरती जी पहिली लाईन होती ती तिथे जोडून घेतलं. तर आता तुम्हाला समजावं म्हणून मी इथे लिहून सुद्धा दिलेलं आहे बघा. आणि थोडंसं मार्करनं डार्क करते, पेन्सिलनं काही ते दिसत नाही आहे सरळ. मध्य आपण काढला होता ना, तर तिथून खाली आपण 1.5 इंच घेतलं होतं. तर तिथे मी लाईन सरळ जोडून घेतली. त्यानंतर दोन्हीकडे 1-1 इंच मी घेतलेलं आहे, जे आपण दोन्ही साईडला सोडलं होतं तेच. त्यानंतर इथून वरती आपण 3 इंचावरती एक डॉट दिला आणि ही तिरकी लाईन जोडून घेतली. अशा प्रकारे इथे वाढीव कटोराचं पूर्ण मार्किंग मी करून घेतलेलं आहे आणि वाढीव कटोरा इथे कट करून घेते. इथे हा वाढीव कटोरा तयार झाला. तर बघा, आपण आता 1-1 इंच दोन्ही साईडला घेतलेला आहे. तर आपल्याला शिलाईसाठी अर्धा इंच सोडायचं आहे. म्हणजे टोटल इकडे आपण 1.5 इंच दोन्हीकडे घेणार आहे. शिलाई मार्जिन मी कट केलेलं नाही आहे, कारण ते शिलाईसाठी ठेवलेलं आहे. तर अशा प्रकारे इथे वाढीव कटोरा पूर्ण तयार झाला. तर 32-36चा कटोरा कटिंग कसा वाटला नक्की सांगा. चॅनेलवर नवीनच आला असाल तर सबस्क्राईब करा. कालसुद्धा मी प्रिन्सेस कटिंगचा व्हिडिओ टाकलेला होता, बघितला नसेल तर तो सुद्धा तुम्ही बघून घ्या. त्यानंतर हा दुसरा व्हिडिओ मी कटोरीचा टाकला. त्यानंतर आता तिसरा व्हिडिओ मी डबल कटोरीचा टाकते. समजा सगळेच पॅटर्न पाहिजे असतील तर तुम्ही मला कमेंट करा. तर बघा, अशा प्रकारे मी तुम्हाला इथे टक्स पॉईंटसुद्धा काढून दाखवला आणि टक्स मारल्यानंतर कटोरा कसा दिसणार हे सुद्धा मी इथे तुम्हाला दाखवलेलं आहे. तर हा झाला 32-36चा कटोरा ब्लाऊज.